तृतीय स्कंद 17वा अध्याय श्लोक 21 हिरण्याक्षाचा पराक्रम भागवतकार वर्णन करतायत। तम वीक्ष्य दुस्सहजवम रणत्कांचननूपुरम वैजयन्त्यास्रजाजुष्टम असन्यस्तमहागदम। दितीला 2 जुळी मुलं झाली, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकशिपू। दोघांच्या नावामध्ये हिरण्य, हिरण्य म्हणजे सोनं। कशिपू म्हणजे कश्यपाच्या पोटी जन्माला आला म्हणून हिरण्यकशिपू। आणि हिरण्याक्ष म्हणजे ज्याचे डोळे सोन्याप्रमाणे चमकतायत। हिरण्याक्षाचा वेग असह्य होता, पायातील सोन्याच्या पैंजणांचा झंकार होत होता। गळ्यामध्ये विजयसूचक माळा धारण केली होती, खांद्यावर प्रचंड अशी गदा होती। मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवाने दिलेला वर यामुळे तो उन्मत्त झाला होता। देव त्याला बघून लपून बसले होते, जसं गरुडाला बघून साप लपून बसतात। दैत्यराज हिरण्याक्षाने पाहिलं की आपल्या तेजामुळे इंद्रदेव सुद्धा लपून बसले आहेत, म्हणून गर्वाने तो गर्जना करू लागला। स्वर्गात गेला देव लपून बसले, म्हणून तो महाबलवान दैत्य तिथून परत फिरला आणि समुद्रामध्ये घुसला। समुद्राची देवता वरुणाने हिरण्याक्षाला पाहिलं आणि तो घाबरायला लागला। त्याच्या धाकानी खूप दूर पळून गेला। हिरण्याक्ष अनेक वर्ष समुद्रामध्ये हिंडत होता। समुद्राच्या लाटावर आपल्या गदेनं प्रहार करीत होता। मैत्रेय म्हणतात, विदुरा, अशा प्रकारे समुद्रामध्ये फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरी नगरीत गेला। तिथे पाताळ लोकाचे स्वामी, जलचराचे अधिपती वरुणराज याची चेष्टा केली आणि छद्मीपणानं वरुणाला म्हणाला, महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला। प्रभो, आपण लोकपाल, राजा, मोठे कीर्तिमान आहात, स्वतःला आपण मोठे वीर समजता। आपण सगळं जग जिंकलेलं आहे, दैत्य दानवांना जिंकून राजसूय यज्ञ केला आहे, असं त्याच्या पराक्रमाचं वरुणाच्या खोटं वर्णन करून त्याचा उपहास केला। उपहास करणे म्हणजे चेष्टा करणे, कुचेष्टा। मदोन्मत्त शत्रूने उपहास केल्यामुळे वरुणाला क्रोध आलाच, पण विचार करून त्यांनी तो गिळला आणि म्हणाले, बंधो, आम्हाला युद्ध करायची इच्छाच राहिली नाही। तुझ्यासारख्या वीराला युद्धामध्ये संतुष्ट करेल असा भगवंताशिवाय कोणी नाही, म्हणून तू त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील। ते मोठे शूर आहेत, त्यांच्याशी युद्ध केल्यावर तुझा गर्व नष्ट होईल। कुत्र्यानी तू घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील। तुझ्यासारख्या दुष्टाला मारण्याकरता आणि सत्पुरुषावर दया करण्याकरताच भगवंत अवतार घेतात। मैत्रेय म्हणाले, मैत्रेय उवाच
तदेव मा कर्ण्यजलेश भाषितम् महामनास्तद्विगणय्य दुर्मदः हरेर्विदित्वा गतिमंगनारदात् रसातलं निर्विविशे त्वरान्वितः. वरुणाचं बोलणं ऐकलं आणि खूप खुश झाला का, तर आपल्याला लढाई करायला कोणीतरी मिळणार. तू त्याच्याकडून मारला जाशील असं वरुण बोलला होता, पण त्याच्याकडे लक्ष न देता तो भगवंताचा शोध करायला निघाला. नारदाला विचारला तर भगवंताचा पत्ता कोणाला? भक्तालाच माहिती. भगवान म्हणतात ना की मी वैकुंठात राहत नाही, जिथे माझे भक्त गातात तिथे मी राहतो. नाहं वसामि वैकुंठे योगीनां हृदये रवौ. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणून नारदाला विचारलं. नारद म्हणाले रसातळात आहे. सप्त पाताळामधलं शेवटचं पाताळ म्हणजे रसातळ. तिथे तो रसातळामध्ये गेला. पाहिलं वराह भगवंत त्याला दिसला. दाढेच्या टोकावर पृथ्वीला ठेवून पाण्याच्या वर चालला होता. लाल भडक चमकदार डोळ्यांनी हिरण्याक्षाचं तेज ते हरण करत होते. त्यांना पाहून त्या हिरण्याक्ष खदखद हसायला लागला. तो म्हणला, पाण्यामध्ये हा पशु आला कसा? वराह हा जंगलात दिसणारा पशु पाण्यात कसा? म्हणून वराहाला म्हणाला, रे मूर्खा इकडे ये, पृथ्वीला सोडून दे. ही पृथ्वी ब्रह्मदेवानी रसातळात राहणाऱ्या आम्हा असुरांच्या स्वाधीन केली आहे. आणि नराधमा सुराधमा माझ्या देखत तू हिला घेऊन सुखरूपपणे चाललायस. तू मायेनं लपून छपून दैत्यांना जिंकतोस. आमच्या शत्रूने आमचा नाश करण्याकरता तुला पाळलं आहे काय? योगमाया हे तुझं बळ आहे ना, तुझ्यामध्ये पुरुषार्थ थोडाच आहे. थांब, तुला मारून आमच्या बांधवाचा शोक मी नाहीसा करेन. माझ्या हातून सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जाशील. आणि तुला मारल्यानंतर देव ऋषी हे सगळे नष्ट होतील. मुळं तोडल्यावर झाड नष्ट होतं त्याप्रमाणे तू सगळ्याचं मूळ आहेस ना. हिरण्याक्षाला भगवंतानी उत्तर दिलं नाही. दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी ती मात्र भयभीत झाली. दात तिला टोचत होते तरी तिने सहन केले. आणि भगवान वराह पृथ्वीला घेऊन पाण्याच्या बाहेर आले. हिरण्याक्षाने पुष्कळ कठोर वचन बोलला तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. हिरण्याक्ष त्याचा पाठलाग करू लागला आणि म्हणाला, हे निर्लज्जा, दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती? भगवान काही बोलले नाही. त्यांचं ठरलेलं काम पूर्ण केल्याशिवाय लढाई करायची नाही असं ठरवलं त्याने. पृथ्वीला पाण्याच्या बाहेर आणायचं, पाण्यावर स्थापन करायचं आणि आपलं काम झाल्यानंतर मग भांडण करायचं. पृथ्वीला आणलं, पाण्याच्या वर स्थापन केलं. ती पुन्हा पाण्यामध्ये बुडू नये म्हणून त्याच्या खाली आपली आधार शक्ती ठेवली. आणि हे कार्य केल्यानंतर ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती केली आणि देवतांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली. वराह भगवान की जय. तोपर्यंत हा हिरण्याक्ष त्यांना अतिशय मर्मभेदी कठोर वचनाने बोलत होता.
आणि मग भगवंतानी त्याला उत्तर दिलं. काम झाल्यावर आपलं काम झाल्याशिवाय माणसांनी भांडण करू नये किंवा कोणालाही उत्तर देऊ नये. श्री भगवानुवाच सत्यं वयं भुवनगोचरा मृगा युष्मन् विधान् मृगये ग्रामसिंहान् न मृत्युपाशैः प्रतिमुक्तस्य वीरा विकत्थनं तव गृह्णन्त्य भद्र. भगवान म्हणाले, आम्ही खरोखरच वनगोचर म्हणजे जंगली प्राणी आहोत. मृग म्हणजे प्राणी आणि मृग म्हणजे हरिण, दोन अर्थ आहेत त्याचे. आम्ही खरोखर जंगली प्राणी आहोत, पण तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधत आहोत. त्यांनी जसा टोचून बोलला होता वाटेल ते शब्द ना, त्याचे प्रत्युत्तर दिलं. आता तुझ्यासारखा मृत्युपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. अरे, रसातळात राहणाऱ्यांची भूमी आम्ही चोरून लाज सोडून तुझ्या गदेनं भयभीत होऊन इथे पळून आलो आहोत. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. अरे, तुझ्यासारख्या वीरासमोर युद्धासाठी उभारण्याचं आमचं सामर्थ्य तरी आहे का? मग आम्ही तुझ्यासमोर कसे उभा राहणार? आणि तुझ्यासारख्या बलवानाशी वैर करून आम्ही कुठं जावं? मुद्दाम उलटं बोलले. तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, त्या निश्चंकपणे काहीही विचार न करता असं कर, आम्हाला मारून टाक आणि तुझ्या बांधवांचे अश्रू पुसून टाक. तू प्रतिज्ञा केलीस ना आम्हाला मारायची, ती प्रतिज्ञा पूर्ण कर. जो प्रतिज्ञा पूर्ण करत नाही तो असभ्य आहे. मैत्रेय म्हणतात, विदुरा, भगवंतानी क्रोधाने अशा प्रकारे त्याचा खूप उपहास केला, तिरस्कार केला आणि तो मग जळफळायला लागला, खवळून उसासे टाकू लागला. इंद्रिय त्याची क्रोधाने क्षुब्ध झाली. आवेशाने त्यांनी मोठी झेप घेतली आणि गदेनं भगवंताच्या अंगावर प्रहार केला. पण योगी लोक जसे मृत्यू चुकवतात तसं भगवंतानी गदेचा प्रहार थोडा बाजूला होऊन चुकवला. तेव्हा तो क्रोधाने दात ओठ चावायला लागला, आपली गदा वारंवार फिरवायला लागला. तेव्हा रागाने लाल होऊन भगवान श्रीहरी सुद्धा त्याच्यावर धावून गेले. भगवंतानी त्याच्या उजव्या भुवेवर गदेचा प्रहार केला. हिरण्याक्षाने तो आपल्या गदेवर झेलला. अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष एकमेकाला जिंकण्याकरता अत्यंत क्रुद्ध होऊन युद्ध करायला लागले, गदेचे प्रहार करायला लागले. दोघाचे जिंकण्यासाठी स्पर्धा लागली होती. दोघाचीही शरीरं गदाप्रहाराने घायाळ झाली होती. त्यातून रक्त वाहत होतं आणि रक्ताच्या वासाने क्रोध वाढत चालला होता. गायीसाठी जसे दोन बैल भांडतात तसं पृथ्वीसाठी एकमेकांना जिंकण्याकरता दोघंही भांडायला लागले. अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि वराह पृथ्वीसाठी युद्ध करू लागले. ते पाहण्याकरता ब्रह्मदेवादिक देव तिथे आले. हजारो ऋषी आले. ब्रह्मदेवानी पाहिले, दैत्य मोठा शूर आहे, घाबरत नाही आहे, तोंड द्यायला समर्थ आहे, त्याचा पराक्रम मोडून काढणं कठीण आहे. मग ब्रह्मदेव म्हणाले, देवा, एषते देवदेवानां अंघ्रिमूलमुपेयुषां विप्राणां सौरभेयीणां
भूतानामप्यनागसाम. देवा, याला खेळवू नका, हा माझ्याकडून वर मिळवून प्रबळ झालाय. यांनी निरपराध जीवांना मोठी हानी पोचवलेली आहे. हा जगाला दुःख देणारा आहे, भयप्रद आहे. याच्या तोडीचा वीर जगामध्ये दुसरा नाही. आपल्याबरोबर युद्ध करायला कोणी वीर आहे का म्हणून हा त्रैलोक्यामध्ये हिंडत होता. हा मायावी आहे, दुष्ट, घमेंडखोर, निरंकुश आहे. एखादे लहान मूल क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते तसं आपण याच्याशी खेळू नका. जोपर्यंत भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही त्या अगोदर याला मारा. कारण संध्याकाळ झाली, रात्र झाली की राक्षसाचं बळ अनंतपटीनं वाढतं. त्याच्या आत याला मारून टाका. पहा देवा, लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. त्याच्या अगोदरच आपण याला मारा आणि देवांना विजय मिळवून द्या. अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे. म्हणून आमचं कल्याण करण्याकरता या दैत्याला मारून टाका. प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे. आमचं मोठं भाग्य आहे की हा स्वतः आपल्या जवळ आला आहे. आता युद्धामध्ये याला मारून टाका आणि जगाला शांतता मिळवून द्या. मैत्रेय उवाच. अध्याय 19. अवधार्य विरिञ्चस्य निर्व्यलीकामृतं वचः प्रहस्य प्रेम गर्भेण तदपांगेन सोगृहीत. ब्रह्मदेवाचं भाषण ऐकलं आणि अत्यंत प्रेमाचा कटाक्ष त्याच्यावर टाकून त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. तो ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून निर्माण झालेला होता, हिरण्याक्ष. त्याच्या हनवटीवर भगवंतानी गदेचा प्रहार केला, पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंताच्या हातून निसटली. भिरभिरत भिरभिरत जमिनीवर आदळली. शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळून सुद्धा हिरण्याक्षाने भगवंताला निशस्त्र केलं, पण त्याच्यावर आक्रमण केलं नाही. भगवंताची गदा खाली पडल्यावर सर्व लोकांमध्ये हाहाकार झाला, पण हिरण्याक्ष खरा वीर होता. त्यांनी निशस्त्र असलेल्या भगवंतावर प्रहार केला नाही. म्हणून भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. ते सुदर्शन चक्र भगवंताच्या हातामध्ये फिरू लागलं आणि विशेषतः ते हिरण्याक्षाबरोबर खेळू लागलं. त्यावेळी त्याच्या प्रभावाला न जाणणाऱ्या देवाचे त्वरा करा, मारा 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 असे शब्द ऐकू येऊ लागले. प्रभो, आपलं कल्याण असो, त्याला खेळवू नका, मारा. हिरण्याक्षाने पाहिलं की आपल्या समोर चक्र घेऊन भगवान उभे आहेत. तेव्हा त्याची सर्व इंद्रिय प्रक्षुब्ध झाली. रागाने उसासे टाकू लागला, दात ओठ चावू लागला आणि डोळ्यांनी भगवंताकडे असा पाहू लागला की जणू आता तो भगवंताला भस्म करून टाकतोय की काय कोणास ठाऊक. तो म्हणाला, अरे आता तू वाचणार नाहीस. अशी गर्जना करत भगवंतावर त्यांनी गदेचा प्रहार केला. वराह भगवंतांनी त्या गदेचा प्रहार आपल्या डाव्या पायाने तो फेकून दिला आणि ती गदा पृथ्वीवर आदळली.
ती दैत्याला म्हणाले, अरे दैत्या, तू मला जिंकू इच्छितोस ना, चल उचल ती गदा. जसं वीराचं कर्तव्य हिरण्याक्षाने बजावलं होतं, निशस्त्र शत्रूवर प्रहार केला नाही, तसं भगवंतानी केला नाही त्याच्यावर. असं आहे, जे धर्माने वागतात त्यांच्याबरोबर धर्मयुद्ध करावं, आणि जे अधर्माने वागतात त्यांच्याबरोबर अधर्मानेच वागावं. भगवंतानी बोलल्यावरती गदा त्यांनी पुन्हा हातात घेतली आणि आरोळी ठोकली, पुन्हा फेकली. आपल्या रोखाने गदा येत आहे पाहून भगवंतानी ती गदा पकडली. कशी? गरुड जसा सापाला पकडतो तसा. आपलं शौर्य व्यर्थ झालेलं पाहून त्या दैत्याचा गर्व नाहीसा झाला, त्याचं तेज नष्ट झालं. भगवंतानी जरी त्याला गदा देऊ केली तरी त्यांनी ती घेतली नाही. ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण मारण प्रयोगाचा निष्फळ प्रयत्न करावा, तसं त्यांनी भगवंतावर प्रहार करण्याकरता अग्नीसारखा तळपता त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि वेगाने त्रिशूळ आकाशामध्ये सोडला. भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राने इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा त्रिशूळ तोडून टाकला. त्रिशूळाचे तुकडे तुकडे केले. हे बघून हिरण्याक्षाला भयंकर राग आला. त्यांनी भगवंताच्या जवळ जाऊन त्यांच्या विशाल वक्षस्थळावर जोराचा ठोसा मारला. आता मुष्टियुद्ध सुरू झालं. मोठ्याने गर्जना करून तो अंतर्धान पावला. मोठ्यांदा जरी ठोसा मारला तरी त्याचा उपयोग काहीही झाला नाही. फुलाच्या माळेनं हत्तीला मारलं तर काही परिणाम होतो का? तसं हिरण्याक्षाच्या ठोशाने भगवंतावर काही परिणाम झाला नाही. ते जरासुद्धा विचलित झाले नाहीत. मग मायावी कृत्याचा प्रयोग केला. त्यामुळे सगळी प्रजा भयभीत झाली. त्या मायावी राक्षसाने मायेचा प्रयोग केला म्हणून प्रचंड वारे वाहू लागले, धूळ उडायला लागली, सगळीकडे अंधकार पसरला, चारी बाजूनी दगडांचा मारा होऊ लागला. जणू गोफणीनं दगड फेकले जात आहेत असं वाटायला लागलं. विजा चमकू लागल्या, कडकडाट ऐकू येऊ लागला, मेघांचे गडगडाट ऐकू येऊ लागले. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे झाकले गेले. आकाशातून पू, केस, रक्त, विष्ठा, मूत, हाडे अशा अमंगल पदार्थांचा वर्षाव होऊ लागला. विदुरा, हर तऱ्हेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले. केस मोकळे सोडलेल्या, हातामध्ये त्रिशूळ घेतलेल्या नग्न अशा राक्षसिणी दिसू लागल्या. पुष्कळ पायदळ, घोडेस्वार, रथी, हत्तीवर चढलेल्या सैनिकासह आततायी यक्ष, राक्षस तिथे मारा मारा असा आवाज करायला लागले, आरडाओरडा करू लागले. ही सगळी आसुरी माया होती. मग भगवान वराह भगवंतानी आसुरी माया नष्ट करण्याकरता सुदर्शन चक्र सोडलं. इकडे त्यावेळी दितीच्या हृदयाचा थरकाप उडला की आपल्या मुलाचं काय होणार. तिच्या स्तनातून रक्त वाहू लागलं. भगवंतानी ते मायाजाळ सुदर्शन चक्राने नष्ट केलं. तो दैत्य पुन्हा भगवंताच्या जवळ आला. क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्याच्या इच्छेनं त्यांना कवेत घेतलं. पण भगवान मायाधिपती होते, त्या कवेत ते आलेच नाहीत. पाहिलं ते बाहेरच होते. मग तो भगवंतावर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला.
इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता तसा भगवंतानी त्याच्या कानफाडीमध्ये ठोसा मारला. त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला. या कर्णमुलावर प्रहार केला तर मनुष्य मरतो. नाजूक जागा आहे ती. हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला, डोळे बाहेर आले, हात पाय केस छिन्नविछिन्न झाले आणि वादळाने उन्मळून पडलेल्या झाडासारखा तो उन्मळून पडला. पण तरी सुद्धा हिरण्याक्षाचे तेज अजून कमी झाले नव्हते. तो दात ओठ खात होता. युद्ध पाहण्याकरता आलेले ब्रह्मदेव त्याची प्रशंसा करू लागले. अरे, असं मरण कुणाला प्राप्त होतं? घायाळ झालेला तो दैत्यराज त्यांनी भगवंताच्या मुखाकडे पाहत पाहत प्राण सोडला. अखेरी देह सोडताना भगवंताचं दर्शन झालं म्हणून मुक्त झाला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे भगवंताचे पार्षद आहेत. सनत्कुमाराच्या शापामुळे ते दैत्य योनीला गेले होते. पण 3 जन्मानंतर ते पुन्हा आपल्या स्थानावर परत आले. मग देवानी वराह भगवंताची स्तुती केली. देवाऊचुः नमो नमस्ते खिल यज्ञतंतवे चितौ गृहीता मलसत्वमूर्तये दिष्ट्या हतोऽयं जगतामरुन्तुदत् त्वत्पादभक्त्या वयमीश निर्वृताः. प्रभो, आपल्याला वारंवार नमस्कार असो. आपण यज्ञाचे विस्तार करणारे आहात, सत्वमय आहात, मंगल शरीर धारण करीत आहात. जगाला त्रास देणारा हा दैत्य आपण मारलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्या चरणाच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हाला हे सुख प्राप्त झालं. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे पराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मदेवादिक देवतांची स्तुती केलेले भगवान पुन्हा आपल्या वैकुंठाला परत गेले. मैत्रेय म्हणतात, मित्रा विदुरा, भगवंतानी अवतार घेऊन या भीषण रणसंग्रामामध्ये खिळणं मोडावं तसा हिरण्याक्षाचा वध केला. ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसं ऐकलं होतं तसं तुला सांगितलं. सूत म्हणतात, शौनक महोदय, मैत्रेयाच्या मुखातून भगवंताची ही कथा ऐकून विदुराला अतिशय आनंद झाला. महापुरुषाचं चरित्र ऐकून आनंद होतोच, मग भगवंताची कथा ऐकल्यावर आनंद होईल यात नवल काय? आपण दरवर्षी हे चरित्र ऐकतो, कधी कंटाळा येत नाही, आनंदच होतो. मी आता 32 वर्षे ही कथा सांगतोय. सांगताना मलाही तुमच्या इतकाच आनंद होतो. बाहेर भाषण करताना आनंद होत नाही, पण भगवंताची कथा सांगताना आनंद होतो. ज्यावेळी मगरीने पकडल्यावर गजेंद्र प्रभूच्या चरणाचं ध्यान करू लागला, हत्तीणी गजेंद्राला संकटामध्ये पाहून आक्रोश करू लागला. त्यांनी भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंतानी दुःखातून त्याला सोडवलं. सर्व बाजूनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या भक्तावर देव प्रसन्न होतो, पण दुष्टांना मात्र तो प्राप्त होणारा नाही. म्हणून प्रभूच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्याची भक्ती करणार नाही? भक्तांच्या संकटामध्ये तो धावून येतो. शौनकादी ऋषीनो, कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरीची
हिरण्याक्षवधाची ही अद्भुत लीला जो पुरुष ऐकतो, गातो किंवा तिला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारख्या पापातूनही मुक्त होतो. एतन्महापुण्यतमलं पवित्रं धन्यं यशस्यं पदमायुराशिषां प्राणेन्द्रियाणां युधि शौर्यवर्धनं नारायणोऽन्ते गतिरंग शृण्वताम्. ही त्याची फलश्रुती आहे. हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद, परमपवित्र, धन यशाची प्राप्ती करून देणारं, आयुष्य वाढवणारं, कामना पूर्ण करणारं, युद्धात प्राण आणि इंद्रियाची शक्ती वाढवणारं आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना भगवंताचा आश्रय प्राप्त होतो. शौनक उवाच महिं प्रतिष्ठा मध्यस्य सौते सौते स्वायंभुनो मुनुः कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गाया वरजन्मनाम. शौनक म्हणाले, सूत महोदय, पृथ्वी वर काढल्यानंतर आणि पाण्यावर स्थापन केल्यानंतर मनूने संतती निर्माण होण्याकरता कोणकोणते उपाय केले? पहिला मनुष्य कोण निर्माण केला? मनू. त्यांनी देवाला विचारलं की देवा, पृथ्वी पाण्यामध्ये बुडलेली आहे, मी राहू कुठं? मग पृथ्वीवर काढून घेतली. शौनक म्हणाले, विदुर मोठा भगवत भक्त होता. भगवान श्रीकृष्णाचा अनन्य सुहृद होता. त्यांनी आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र, त्यांचे पुत्र दुर्योधन वगैरे यांनी भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे त्या सर्वांचा त्याग केला होता. इथे विदुरानी ही कथा मैत्रेयाला सांगितलेली आहे, म्हणून विदुराची योग्यता वर्णन केली आहे सूतानी. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण, त्याच्या खालोखाल भीष्म आणि विदुर ही दोन महापुरुष आहेत. विदुर जो होता महान भगवत भक्त होता. धृतराष्ट्रांनी त्याचं ऐकलं नाही म्हणून त्यांचा त्याग केला. द्वैपायनादनवरो महित्वे तस्य देहजः सर्वात्मनाशित कृष्णं तत्परांश्चाप्यनुव्रतः. तो व्यास द्वैपायन, कृष्ण द्वैपायनाचा पुत्र होता. कोण? विदुर. एका स्त्रीपासून धृतराष्ट्र झाला, दुसऱ्यापासून पंडू झाला आणि दासीपासून विदुर झाला. पण व्यासाची बुद्धी सगळी विदुरात आली. तो व्यासापेक्षा थोडा सुद्धा कमी नव्हता विदुराची योग्यता. तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा आश्रित होता, कृष्ण भक्ताचा अनुयायी होता. तीर्थयात्रा केल्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं होतं. त्यांनी हरिद्वाराला, कुशावर्त म्हणजे हरिद्वाराला राहणाऱ्या तत्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेयाकडे जाऊन आणखी काय विचारलं? शौनकानी प्रश्न विचारता विचारता विदुराची योग्यता वर्णन केली आहे. सूत महोदय, त्या दोघांच्या वार्तालापामध्ये श्रीकृष्णाच्या चरणाचा संबंध असलेल्या ज्या पवित्र कथा आल्या असतील त्या आम्हाला सांगा, कारण त्या संपूर्ण पापाचा नाश करणाऱ्या कथा आहेत. सूत महोदय, आपलं कल्याण असो. भगवंताच्या कथा, पवित्र कथा आम्हाला ऐकवा. भगवंताचं चरित्र उदार
आणि कीर्तन करायला योग्य असतं. भगवंताचे लीलामृताचं पान करून तृप्त होईल असा कोणी रसिक असेल काय? तृप्त म्हणजे अजून ऐकावं अतृप्ती राहते. नैमिषारण्यामध्ये निवास करणाऱ्या मुनींनी अशा प्रकारे सूताला विचारलं. तो सूत आहे उग्रश्रवा, तो रोमहर्षणाचा मुलगा आहे. तेव्हा पुराण सांगायचा अधिकार सूतांना दिलेला आहे, सूत ब्राह्मण नाहीत. त्या सगळं ज्ञान ब्राह्मणांनी आपल्यापाशी ठेवलं हा आरोप खोटा आहे. सगळ्यापाशी ज्ञान होतं. जनक राजा क्षत्रिय आहे, त्याच्याकडे शिकायला कोण गेले? शुकाचार्य गेलेत. सूत ब्राह्मण नाही, तो 18 पुराणामध्ये तज्ज्ञ आहे. रैक्व नावाच्या एका शूद्र गाडीवाल्याकडे जानश्रुती नावाचा राजा ब्रह्मज्ञान घ्यायला गेलाय. बोला, काय अभ्यास करायचा नाही, मूर्खपणाने काहीतरी आरोप करायचे. हे विचारवंत नाही आहेत, विकारवंत आहेत. म्हणे पुरुषसूक्त म्हणू नका. तुमच्या बापाने ते पुरुषसूक्त वाचलंय का? अरे विश्वाला व्यापून उरलेल्या परमात्म्याचं वर्णन आहे त्यामध्ये. सूत म्हणाले, श्रीहरीने वराह रूप धारण करून पृथ्वीला रसातळातून वर काढलं आणि हिरण्याक्षाला मारून टाकलं. ही लीला ऐकून विदुराला आनंद झाला. आणि मग विदुराने प्रश्न केला. विदुर उवाच प्रजापती पतिसृष्ट्वा प्रजासर्गे प्रजापतीन् किमारभत ये ब्रह्मन् प्रब्रूह्य व्यक्तमार्गवित्. ब्रह्मन, आपण दृष्टीमध्ये नसलेल्या विषयांना सुद्धा जाणणारे आहात. म्हणून ब्रह्मदेवानी मरीची वगैरे प्रजापती निर्माण केले आणि सृष्टी वाढवण्याकरता काय केलं? मरीची वगैरे मुनीश्वर आणि स्वयंभू मनूने सुद्धा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजा निर्माण केली? त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले का स्वतंत्र राहून निर्माण केले का सर्वांनी मिळून या जगाची उत्पत्ती केली? हे आम्हाला सांगा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवाचे प्रारब्ध, प्रकृतीचा नियंता पुरुष आणि काल, या त्रिगुणमयी प्रकृतीतून क्षोभ झाल्यावर महत्तत्व निर्माण झाले. आता हे तात्विक आहे सगळं. महत्तत्वापासून सात्विक, राजस, तामस असा 3 प्रकारचा अहंकार निर्माण झाला. त्यातून आकाशादी पंचमहाभूत निर्माण झाली. पण वेगवेगळं राहून पंचमहाभूतातून ब्रह्मांड निर्माण होऊ शकत नव्हतं. म्हणून त्यांना एकत्र आणून एक ब्रह्मांड म्हणजे अंड निर्माण केलं. अंड म्हणजे कोंबडी जसं तसं नव्हे. हे विश्व म्हणजे जे अंड आहे असं म्हटले. म्हणजे त्यातून पिलं निर्माण होतात, जन्माच्या पूर्वीची अवस्था. 1000 वर्ष ते अंडे समुद्राच्या जलामध्ये पडून होतं, पण ते निर्जीव असल्यामुळे त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली नाही. मग भगवंतानी त्यामध्ये प्रवेश केला आणि त्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. मग ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये भगवंतानी प्रवेश केला आणि त्याला आज्ञा दिल्यावर त्यांनी सर्व लोकाची रचना केली. पहिल्यांदा आपल्या सावलीपासून तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह, महामोह अशी 5 प्रकारची अविद्या निर्माण केली. पण हे योग्य वाटलं नाही.
कारण ते रात्रीरूप शरीर राक्षसांनी यक्षांनी ग्रहण केलं. तहान भूक लागल्याने ब्रह्मदेवाला ते खायला उठले. घाबरून ब्रह्मदेवानी त्यांना म्हटलं की अरे तुम्हाला मी निर्माण केलंय, तुम्ही माझे संतान आहात आणि मलाच भक्षण करायची इच्छा करता, माझे रक्षण करा. त्यापैकी खाऊन टाका असे जे म्हणाले ते यक्ष झाले, रक्षण करू नका असे म्हणले ते राक्षसाचं नाव पडलं. मग ब्रह्मदेवानी सत्वगुणातून देव निर्माण केले आणि नंतर त्याग केलेल्या दिवसाचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले. त्यानंतर नितंबापासून कामासक्त राक्षसांना निर्माण केलं. ते ब्रह्मदेवाकडेच आले आणि ब्रह्मदेवावर हल्ला करायला त्याच्या मागे पळायला लागले. ब्रह्मदेव पुढे पळू लागला आणि मग भगवान श्रीहरीकडे जाऊन प्रार्थना केली की देवा माझं रक्षण करा. मी आपल्याच आज्ञेनं प्रजा निर्माण केली आहे, ती पापी प्रजा माझ्याशीच मैथून करायला प्रवृत्त झाली आहे. भगवान सर्वांचं हृदय जाणणारे होते. ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले तू या कामकलुषित शरीराचा त्याग कर. मग ब्रह्मदेवाने ते शरीर सोडून दिलं. शरीर सोडून देणं म्हणजे ती भावना टाकून देणं आणि शरीर ग्रहण करणं म्हणजे दुसरी भावना धारण करणं. मग ब्रह्मदेवानी सोडलेल्या शरीरातून सुंदर स्त्री निर्माण झाली. तिच्या पायामध्ये नूपुर झंकारत होते. ती अत्यंत सुंदर होती. मधुर हास्य करीत हावभाव करीत ती असुराकडे भावपूर्ण दृष्टीनं पाहू लागली. विदुरा, या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले. त्या सुंदरीचं वर्णन अतिशय भडक आहे. त्यांच्यापाशी पोथ्या आहेत त्यांनी वाचावं. ती काळ्याभोर केसाची सुंदरी पाहून असुर मोहित झाले. केवढं विलक्षण रूप. आणि त्या स्त्रीला पाहून ते तर्कवितर्क करू लागले. तिला म्हणाले सुंदरी तू कोण आहेस, इथे का आलीस, आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करून आम्हा अभाग्यांना का त्रास देतेस, आम्हाला तुझे दर्शन झाले ही भाग्याची गोष्ट आहे, तू आमचं मन मोहित करीत आहेस. उसळलेल्या चेंडूवर जेव्हा तू थापटी मारतेस तेव्हा तुझं शरीर बघून आम्ही मोहित होतो. अशा प्रकारे त्या स्त्री रूपाने प्रकट झालेल्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना कामासक्त बनवलं आणि त्या मूर्खांनी तिला रमणी रत्न समजून तिचं ग्रहण केलं. पुढे ब्रह्मदेवानी हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून सुंदर असलेले गंधर्व अप्सरा निर्माण केल्या. नंतर कांतिमय शरीराचा त्याग करून विश्वावसू गंधर्वांना निर्माण केलं. आळसापासून भूतपिशाच्य निर्माण केले. ब्रह्मदेवाने त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीरापासून भूतपिशाच्य निर्माण झाले. नंतर भगवंतांनी आपण बलवान असल्याची भावना करून साध्यग आणि पितृगुणांना निर्माण केले. नंतर आपल्या तिरोधान शक्तीने विद्याधरी यांची सृष्टी निर्माण केली. नंतर किन्नर आणि किमपुरुष निर्माण केले आणि मग ब्रह्मदेवानी त्यांचा त्याग केला आणि प्रतिबिंबरूप शरीर धारण केलं. सृष्टीची इतकं निर्माण करून सुद्धा वाढ होईना. म्हणजे पहिले जे सगळे प्रयत्न होते सृष्टी निर्माण करण्याचे ते अपुरे होते. म्हणून मग क्रोधावेशामध्ये त्यांनी भोगमय शरीराचा त्याग केला. जिथे केस झडून पडले तिथे नाग झाले. त्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत रुंद असते. ब्रह्मदेवानी मग शेवटी सगळ्यात
मनुला निर्माण केलं आणि सृष्टी निर्माण केली. मग मनुला पाहून त्याच्या आधी उत्पन्न झालेले देवगंधर्व ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले की हे ब्रह्मदेवा, आपण निर्माण केलेली सृष्टी फार सुंदर आहे. मग ब्रह्मदेवानी इंद्रिय संयमपूर्वक तप, विद्या, योग, समाधी आणि संपन्न होऊन ऋषीगणांची निर्मिती केली आणि प्रत्येकाला समाधी, योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्य यांचा अंश दिला. थोडक्यात मनुष्य हा ब्रह्मदेवानी निर्माण केलेला परिपूर्ण असा अंश आहे. इतर सृष्टी निर्माण करून ब्रह्मदेवाला समाधान झालं नाही, पण माणूस निर्माण केल्यावर समाधान झालं, कारण माणूस हा परिपूर्ण आहे. विदुर उवाच स्वायंभुवस्य च मनोर वंश परमसम्मतः कथ्यतां भगवान यत्र मैथुने नैधिरे प्रजाः. थोडक्यात ब्रह्मदेवानी पहिला मानव निर्माण केला तो मनु. एवढं लक्षात ठेवायचं. मनु शब्दापासूनच मानव शब्द निर्माण झाला आहे. आपण मानव का? मनुचे वंशज आहोत म्हणून मानव. तो आदरणीय मानला गेला आहे आणि तेव्हापासून स्त्री पुरुषापासून संतती निर्माण व्हायला लागली. मनुपासून. त्याच्या पूर्वीची संतती आहे ती काही देहापासून आहे, काही मनापासून आहे. कशा कशापासून काय ते बघितलं आपण मागच्या अध्यायात. पण ब्रह्मदेवाच्या अर्ध्या भागापासून मनु निर्माण झाला आणि अर्ध्या भागापासून शतरूपा निर्माण झाली. म्हणून स्त्रीला अर्धांगी म्हणतात. अर्धांगी का? अर्ध्या शरीरापासून ती निर्माण झाली म्हणून अर्धांगी. ब्रह्मन आपण म्हणाला होता की स्वयंभू मनुला प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 2 मुलं होती. त्यांनी पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन केलं. त्यांची देवहूती नावाची कन्या होती. तिचा विवाह कर्दम ऋषीशी झाला होता. देवहूती यम नियम या योगाच्या लक्षणांनी संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमाना किती मुलं झाली ही सर्व कथा आम्हाला सांगावी, ऐकण्याची खूप इच्छा आहे. भगवान ऋषी आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापती यांनी मनुच्या कन्येचे पाणी ग्रहण करून त्यांच्यापासून कोणती संतती निर्माण झाली हे सर्व चरित्र आम्हाला सांगावं. तेव्हा मैत्रेय म्हणाले, प्रजासृजेति भगवान कर्दमो ब्रह्मणोदितः सरस्वत्यां तपस्तेपे सहस्राणां समादश. ब्रह्मदेवानी कर्दमाला आज्ञा केली की प्रजा निर्माण करावी. मग चांगली प्रजा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सरस्वती नदीच्या काठावर 10,000 वर्ष तपश्चर्या केली. एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजा वगैरे उपचार करून भगवान श्रीहरीचे ते आराधना करू लागले. तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी भगवान प्रसन्न झाले आणि कर्दमाला दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं? सतम विरजमर्काभम सितपद्मोत्पलस्रजम स्निग्धलीलालकव्रात वक्त्राब्जम विरजोंबरम. भगवान सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. गळ्यामध्ये पांढऱ्या निळ्या कमळाची माळा घातली होती. मुखकमळ काळ्या आणि सुंदर केसाच्या बटांनी सुशोभित दिसत होतं. स्वच्छ वस्त्र परिधान केलं होतं. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट होता.
कानामध्ये चमकणारी कुंडल होती, हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुध होती. एका हातामध्ये क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते आणि मुखावर मधुर आणि हास्यमय मधुर असं हास्य होतं. ते सर्वांचं चित्त आकर्षून घेत होतं. भगवंतानी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षस्थळावर श्री लक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. हे भगवंताचं रूप पाहून कर्दम ऋषींना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्या. त्यांनी पृथ्वीवर मस्तक टेकून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला. साष्टांग म्हणजे 8 अंगांनी, 2 हात, 2 पाय, 1 छाती, डोकं, अशी 8 अंग आहेत. ती जमिनीला लावून नमस्कार करणं याला साष्टांग नमस्कार म्हणतात. आणि मन त्यांचं प्रेमाने भरून आलं. हात जोडले आणि कर्दमानी भगवंताची स्तुती केली. ऋषिरवाच जुष्टं बताद्याखिल सत्वराशेः सांसिध्यमक्षणोस्तव दर्शनान्नः यद्दर्शनं जन्मभिरीड्य सद्भिर आशासते योगिनो रूढयोगाः. हे भगवंता, आपण स्तुती करण्याला योग्य आहात. सत्वगुणाचे निधी आहात. योगी जन शुभयोनीमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या दर्शनाची इच्छा करतात. ते आपलं दर्शन आज आम्हाला झालं म्हणून आमचे नेत्र धन्य झाले. भवसागरातून पार होण्याकरता आपले चरणकमल म्हणजे जहाज आहेत. पण ज्यांची बुद्धी मायेनं लोप पावली आहे त्यांना नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ विषय सुखासाठी चरणाचा आश्रय घेतात. स्वामी, आपण तर त्यांना ते विषय भोगही देतात. म्हणजे देव प्रसन्न झाल्यावर ते विषय मागतात. प्रभो, तसा काम कलुषित हृदय म्हणजे कामानी ज्याचं हृदय कलुषित झालं आहे, असा मी सुद्धा स्वभावाला अनुसरून गृहस्थ धर्म पालन करण्याला सिद्ध झालो आहे. तेव्हा अशा एका कन्येशी माझा विवाह व्हावा म्हणून आपल्या चरणकमलाला शरण आलो आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची पत्नी मिळावी म्हणून कर्दमानी भगवंताला प्रार्थना केली. तेव्हा चांगला पती मिळावा म्हणून स्त्रियांनी तप केलेली उदाहरणं पुष्कळ आहेत. पण चांगली पत्नी मिळावी म्हणून कर्दमानी तप केले, हे विशेष आहे. हे सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनामध्ये गुंतलेले लोक हे आपल्याला फक्त कामच मागतात, विषयच मागतात. मीही कर्ममय आज्ञापानरूप पूजा तुम्हाला समर्पण करतो आहे. देवा, आपले भक्त विषयासक्त लोक, त्या मार्गाचा अनुकरण करणारे माझ्यासारखे आपल्या चरणाला शरण येतात, आश्रय घेतात. तसंच एकमेक आपल्या गुणगान रूप चविष्ट सुधेचे पान केल्यावर तहान भूक विसरतात. भगवंता, कालचक्र मोठं प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरवण्याची धुरी आहे. आस धुरी म्हणजे अधिक मासासह 13 महिने आरे आहेत. 360 दिवस जोड आहेत. 6 ऋतू चाकाचा घेर आहे. अनंत क्षण पल इत्यादी तीक्ष्ण धारा आहेत. तसेच 3 चातुर्मास आधारभूत 3 वर्तुळ आहेत. हे अत्यंत वेगवान
संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचं आयुष्य संपवत फिरत असतं, पण भक्तांच्या आयुष्याचा ते ऱ्हास करू शकत नाही. कोळी कीटक आपल्याच तोंडातून धागा काढून जाळं विणतो, त्याच्यामध्ये क्रीडा करतो आणि शेवटी ते जाळं गळून टाकतो. त्याप्रमाणे आपण जगाची रचना करता, त्याचं संरक्षण करता आणि शेवटी त्या जगाचा नाशही आपण करता. प्रभो, आमचं कल्याण करण्याकरता आपण अवतार घेतलेला आहे, म्हणून आपल्याला आम्ही प्रार्थना करतो, वारंवार नमस्कार करतो की आमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. तेव्हा मैत्रेय म्हणाले, भगवंतानी ती प्रार्थना ऐकली कर्दम ऋषीची. गरुडाच्या खांद्यावर ते विराजमान झाले होते. कर्दमानी निष्कपट भावानी ही स्तुती केली. तेव्हा अमृतवाणीने भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच इत्यवेलीकम विदित्वा तव चैत्यम मे पुरैव समयोजितत् यदर्थमात्मनियमैः त्वयैवाहं समर्चितः. भगवान म्हणाले, ज्यासाठी तू संयम करून माझी आराधना केलीस तो तुझ्या हृदयातला हेतू मी जाणला आहे. कशा करता तू माझं तप केलंस? चांगली बायको पाहिजे म्हणून. माझी आराधना कधीही निष्फळ जात नाही. ज्याचं चित्त नेहमी माझ्या ठिकाणी लागलेलं असतं त्यांची उपासना अधिक फलदायी होते. तेव्हा तू चिंता करू नकोस. प्रजापतीचा पुत्र, सदाचार संपन्न सम्राट स्वयंभू मनु ब्रह्मावर्तामध्ये राहून पृथ्वीचं पालन करतो आहे. तो राजर्षी आहे. तो आपली राणी शतरूपा हिच्याबरोबर तुला भेटण्यासाठी परवा दिवशी इथे येईल. त्याची सुंदर कन्या आहे. रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न आहे. विवाहाला योग्य झाली आहे. तू तिच्यासाठी सर्व दृष्टीने योग्य वर आहेस. म्हणून मनु आपली कन्या तुला अर्पण करेल. अनेक वर्षापासून जशा पत्नीची तू इच्छा करतो आहेस तशीच ती राजकन्या आहे. लवकरच तुझी ती पत्नी होईल आणि तुझी ती सेवा करेल. तुझ्यापासून तिला 9 कन्या होतील. त्या कन्यापासून लोकरीतीला अनुसरून मरीची वगैरे ऋषीगण त्यांचा स्वीकार करून विवाह करतील आणि त्यांच्याही पोटी ऋषीगण पुत्र म्हणून जन्म घेतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन केले आहेस. तुझं चित्त शुद्ध आहे. सगळी कर्मफळं तू मला अर्पण केली आहेस आणि शेवटी तू मलाच प्राप्त होशील. जीवावर दया करून राजा तू आत्मज्ञान प्राप्त करशील ऋषी, आणि सर्वांना अभयदान देऊन जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यामध्ये स्थित असलेला पाहशील. हे महामुने, मी सुद्धा माझ्या अंशकला रूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भामध्ये अवतीर्ण होईन आणि सांख्यशास्त्राची रचना करेन. मैत्रेय म्हणाले, कर्दम ऋषींना भगवंतानी असं सांगितलं आणि भगवान तिथून निघून गेले. त्या सरस्वती नदीच्या ठिकाणी असलेल्या बिंदुसर तीर्थावर
इथे भगवंताचे अश्रुबिंदू पडले होते आनंदाचे, म्हणून बिंदुसर म्हटलंय. ज्या ठिकाणी सिद्ध लोक राहतात, ज्याची प्रशंसा सिद्ध पुरुष करतात, त्या ठिकाणी कर्दम पाहत असताना गरुडावर बसून सामवेदाच्या ऋचा ऐकत ऐकत भगवान निघून गेले. श्रीहरी निघून गेल्यानंतर मनुराजा केव्हा येतो आहे याची वाट पाहत कर्दम ऋषी बिंदू सरोवरावरच राहिले. एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी राजर्षी मनु, जे क्षत्रिय असतात आणि ऋषी असतात त्यांना राजर्षी म्हणतात, जे ब्राह्मण ऋषी आहेत त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात, आणि जे देवलोकामध्ये राहणारे नारदासारखे आहेत त्यांना देवर्षी म्हणतात. कळलं का? आता त्याचा गैरवापर होतो त्या शब्दाचा. नालायक